नमस्कार, इझी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण चवळीच्या शेंगांची भाजी बनवतो आहे. थंडीच्या दिवसात तुरीच्या शेंगा येतात, त्याच वेळेस ह्यासुद्धा येतात आणि ह्या शेंगांची भाजी खूप अप्रतिम लागते. अगदी लहान मोठी सर्वांना आवडणारी अशी आजची भाजी आहे. त्याला म्हणतात हिवाळी चवळी. चला तर साहित्य आणि कृती बघूया. इथे आपण शेंगा धुवून घेतलेल्या आहेत आणि त्या अशा कोवळ्या आहेत, त्या मोडून घेतल्या आणि काहींचे दाणे निघालेले आहेत. ह्या तुम्ही कच्च्यासुद्धा सलाद म्हणून खाऊ शकता. त्यावर छान हिरव्या मिरचीचा ठेचा घ्यायचा आणि तेल टाकायचं आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आणि त्याचा सलाद म्हणून तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता. जिरे, लसूण, कोथिंबीर आपण खलबत्त्यात ठेचून घेतलेलं आहे. आता इथे तेल टाकलेलं आहे, जिरे मोहरी घालून झालेली आहे. आता ठेचून घेतलेला लसूण, जिरे आणि कोथिंबीर हे घालून घ्यायचं. तुम्ही हिरव्या मिरचीची सुद्धा बनवू शकता, तर या ठिकाणी हिरवी मिरची वापरायची, ठेचून घ्यायची. तर आता आपण लाल मिरचीचा वापर करणार आहोत. आपल्या आवडीनुसार लाल मिरची पावडर, हळद, थोडा गरम मसाला आणि धने पावडर घालायची आणि परतून घ्यायचं. त्यानंतर धुवून घेतलेल्या शेंगा आणि त्यांचे दाणे घालायचे, छान परतून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं. तर आज आपण इथे भाजीमध्ये एस्वार मसाला घालणार आहे. ह्या मसाल्याने भाजीला खूप स्वाद येतो आणि थोडा दाटसरपणा पण येतो. अशा प्रकारे हा आपण एकच चमचा घातलेला आहे, तेवढाच आपल्या भाजीला पुरे होईल. आता परतून झालेलं आहे. यामध्ये आपण कोमट पाणी घातलेलं आहे. पाणी भरपूर घालायचं, कारण आपल्या शेंगा आणि दाणे चांगले शिजायला हवे आणि थोडी भाजी आपली लबलबीतसुद्धा राहील. आता इथे आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर थोडा रस्सा पाहिजे असेल तर यामध्ये गरम पाणी घाला 1 वाटी आणि चांगली उकळी येऊ द्या आणि याची छान रस्सेदार आपली भाजी तयार होईल. त्यावर तरीसुद्धा छान आलेली आहे. अशा प्रकारे आपली गावरान पद्धतीची चवळीची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.